इकडे चटणी तर रेडीच होती, पण मग राजला सोडून आले आणि त्यानंतर माझं राहिलं होतं नाश्ता वगैरे. तर मग म्हटलं चला मी पण गरम गरम अप्पे करून घेतली आणि नाश्ता करून घेतला. त्यानंतर म्हटलं आता घ्यायला जाऊया शाळेत आणि राजचं रिॲक्शन काय, पेपर वगैरे त्याला कसा गेला त्याला विचारूया म्हटलं. तर इकडे खूपच अशी गर्दी होती आणि पालकांना तर आतमध्ये येऊच देत नव्हते. तर बघूया आता. फायनली एक्झाम संपलेला आहे. गर्दी खूपच आहे, पालकांना तर अजिबात आतमध्ये जाऊ देत नाही आहे. तर बघूया त्याला कसा गेला आहे पेपर, त्याचं रिॲक्शन घ्यायचं आहे मला. कारण आधी तर हा एक्सपिरियन्स आलाच नव्हता. कारण दीदी ज्यावेळेस होती 10thला त्यावेळेस ना कोरोना होता, त्यामुळे मग असं म्हणजे एक्सपिरियन्स आलाच नाही ॲज अ पॅरेंट्स म्हणून की त्यांना बोर्ड एक्झाम कसे गेले काय. तिचं तर कोरोनातच म्हणजे ऑनलाईन एक्झाम झाली होती, त्यामुळे मग झालंच ते म्हणजे बघायलाच नाही मिळालं. पण आता राजचे फर्स्ट टाईम आता बघूया आणि अभ्यास तर छान झालेला होता त्याचं. बघूया आता, त्याला खूप सारं समजवलं होतं, खूप साऱ्या गोष्टी त्याला सांगितल्या होत्या. बघूया आता आल्यानंतर. गर्दी तर खूपच इकडे आता. इकडे आता पेपर सुटला आणि राज येतोय मित्रासोबत. तर खूप असा खुश दिसतोय त्याचा चेहरा, म्हणजेच पेपर खूप छान गेलेला आहे. आणि आल्याबरोबर अगदी म्हटलं की पेपर खूप छान गेला आहे, सोपा गेला आहे. त्याच्या मित्राला पण खूप छान गेला होता पेपर. आणि म्हटलं चला येताना मस्त फळं वगैरे घेतली आणि फ्रीजमध्ये कापून ठेवून दिली. म्हटलं संध्याकाळी सगळेजण सोबत आपण खाऊ.